नमस्कार. आपण आज कोणत्याही राजकीय बाजूने बोलणार नाही आहोत. त्याऐवजी एका मतदारसंघाचं असं समजा की एक राजकीय ऑपरेशन करणार आहोत. हे विश्लेषण आहे राजकारणाच्या सायन्सचं, जमिनीवरचं खरं वास्तव काय आहे हे समजून घेण्याचं, आणि हो, डेटाच्या आधारे लोकांचा जो आवाज दाबला गेलाय त्याला एक व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे. तर आपलं लक्ष आहे महाराष्ट्रातील अंबरनाथवर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त अंबरनाथपुरती मर्यादित नाही. खरं तर ही कहाणी भारतातल्या अशा अनेक मतदारसंघांची आहे जिथे तुम्हाला इतिहास, औद्योगिकरण आणि लोकांच्या आजच्या गरजा यांच्यात एक प्रकारचा संघर्ष दिसेल. म्हणजे इथली जमीन जुनी पण समस्या अगदी नव्या आणि तितक्याच गंभीर. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठा प्रश्न आहे जो आपण स्वतःला विचारायलाच पाहिजे की अर्ध्यापेक्षा जास्त लोक मतदानाला का जात नाहीत. आणि नाही, ही फक्त लोकांची उदासीनता नाहीये, हे लक्षण आहे राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास तुटल्याचं. साहजिक आहे, जेव्हा लोकांना वाटतं की आपल्या एका मताने काहीही बदलणार नाही तेव्हा ते घराबाहेर का पडतील. तर मग हा विश्वास का तुटलाय हे समजून घेण्यासाठी आपल्याला राजकीय घोषणाबाजीच्या पलीकडे जावं लागेल. थेट लोकांच्या रोजच्या जगण्यात डोकावून बघावं लागेल, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत हे जाणून घ्यावं लागेल. आमच्या सर्वेक्षणात जे चित्र समोर आलंय ते अगदी स्पष्ट आहे. इथे 3 समस्या अशा आहेत ज्यांना आम्ही हाय हीट म्हणतो, म्हणजे अत्यंत गंभीर. पहिली, डम्पिंग ग्राउंड. आणि ही फक्त कचऱ्याची समस्या नाहीये, हा लोकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा थेट प्रश्न बनलाय. दुसरी, हा मतदारसंघ राखीव असूनही अनुसूचित जातींसाठी असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, सध्याच्या सरकारमध्ये उत्तरदायित्वाची म्हणजे जबाबदारीची भावनाच नाहीये. याच त्या गोष्टी आहेत ज्या लोकांच्या जगण्यावर रोज परिणाम करतात. तिथल्याच एका नागरिकाचं एक वाक्य ऐका, ते सगळं काही स्पष्ट करतं. ते म्हणाले, आमचं आरोग्य इथल्या माती आणि पाण्याशी जोडलेलं आहे, आणि जेव्हा हेच विषारी होतं तेव्हा आमचं भविष्यही धोक्यात येतं. म्हणजे बघा, हा कचऱ्याचा प्रश्न फक्त प्रशासनाचा नाहीये, तो थेट लोकांच्या आरोग्याशी, त्यांच्या मुलांच्या भविष्याशी आणि हो, त्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आहे. आणि हा जो आत्मसन्मानाचा मुद्दा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आपलं संविधानच प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आणि सन्मानावर उभं आहे. आपल्या खऱ्या समस्यांबद्दल माहिती घेऊन जबाबदारीने बोलणं हा फक्त आपला हक्क नाही, ती एक जबाबदारीसुद्धा आहे. कारण आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाणं हा सुद्धा सन्मानाचाच एक भाग आहे. लोकांच्या गोष्टीमधनं आपल्याला त्यांचं दुःख कळतं, पण आकडेवारी आपल्याला सांगते की आव्हान किती मोठं आहे आणि पुढे जायचा मार्ग कोणता. तर मग चला आता बघूया की अंबरनाथचे आकडे आपल्याला काय सांगतात. हा आकडा बघा, 29,294. हा फक्त एक नंबर नाहीये. 2019च्या निवडणुकीत जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवाराच्या मतांमधला हा फरक होता. विचार करा, हा एक डोंगर होता जो पार करायचा होता. आणि हे चित्र तर परिस्थिती आणखीनच स्पष्ट करतं. जिंकलेल्या पक्षाला मतं मिळाली 44.87%, आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आघाडीला फक्त 22.99%. म्हणजे जवळजवळ दुप्पट फरक आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की सध्याच्या पक्षाची पकड किती मजबूत आहे. पण थांबा, या पूर्ण विश्लेषणातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा हा नाहीये. खरा आकडा तर हा आहे. बरं, अंबरनाथचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर काही गोष्टी स्पष्ट दिसतात. 1995 पासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. फक्त 2004 मध्ये राष्ट्रवादीने एकदा विजय मिळवला होता. मतदारसंघ बदलल्यानंतरही सेनेचं वर्चस्व टिकलं. पण एक मिनिट, 2014च्या निवडणुकीत एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. तेव्हा भाजपच्या उमेदवाराने जबरदस्त टक्कर दिली होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा गड भेदता येऊ शकतो. आणि हो, सातत्याने जे फक्त 40% आसपास मतदान होतंय ना, ते इथल्या राजकारणातलं एक मोठं दुखणं आहे. जेव्हा आजार काय आहे हे नेमकं कळतं तेव्हाच त्यावर योग्य उपचार करता येतो, बरोबर? तर आता उपचाराचे ब्ल्यूप्रिंट बघूया. समजा तुम्ही एक इंजिनियर आहात. तुमच्यासमोर एक नदी आहे. एका काठावर लोकांच्या समस्या आहेत आणि दुसऱ्या काठावर आहे चांगल्या प्रशासनाचं वचन. तुमचं काम आहे या 2 काठांना जोडणारा एक मजबूत पूल बांधणं. ही ब्ल्यूप्रिंट म्हणजे त्याच पुलाचं डिझाईन आहे. या डिझाईनला आम्ही एक नाव दिलंय, चतुर्मुख डॉक्ट्रिन. सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेली एक 4 सूत्री इंजिनियर्ड प्रणाली. यात आम्ही निवडणुकीकडे फक्त एका दिवसाचा खेळ म्हणून बघत नाही, तर ती एक पूर्ण सिस्टीम आहे असं मानतो, जी आपल्याला मुळापासून तयार करायची आहे. ही पूर्ण सिस्टीम 4 मजबूत खांबांवर उभी आहे. पहिला, इलेक्टोरल मॉड्यूल, म्हणजे मतांचं गणित कसं जुळवायचं. दुसरा, ऑर्गनायझेशनल मॉड्यूल, म्हणजेच जमिनीवरची मजबूत संघटना. तिसरा, नॅरेटिव्ह मॉड्यूल, म्हणजे आपली गोष्ट लोकांपर्यंत कशी पोचवायची. आणि चौथा, रिसोर्स मॉड्यूल, म्हणजे आपल्याकडच्या साधनांचा योग्य वापर कसा करायचा. आता बघा,
प्रत्येक परिस्थितीत एक कमजोरी असते आणि एक संधी असते. इथली कमजोरी काय? तर बूथ लेव्हलवरची संघटना खूपच कमकुवत आहे. पण संधी आहे डम्पिंग ग्राउंडवरून लोकांमध्ये असलेला प्रचंड संताप. आणि या ब्ल्यूप्रिंटचा आत्मा हाच आहे, आपल्या कमजोरीलाच आपली ताकद बनवणं, लोकांच्या याच संतापाला संघटनेचं इंधन बनवणं. तर मग हे इंजिन आपण बनवणार कसं? एक एक करून समजून घेऊ. 1. इलेक्टोरल. आपलं लक्ष मतदान करणाऱ्यांवर नाही, तर जे 57% लोक मतदान करत नाहीत त्यांच्यावर असेल, विशेषतः अनुसूचित जातीच्या मतदारांवर. 2. ऑर्गनायझेशनल. प्रत्येक बूथवर मजबूत कमिटी बनवायची आणि लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक डिजिटल सिस्टम तयार करायची. 3. नॅरेटिव्ह. आपल्या प्रचाराची गोष्ट अगदी सोपी असेल, तुमच्या आवाजाचा सन्मान आणि कचरा समस्येवर पक्का तोडगा. आणि 4. रिसोर्स. पैसा वाया न घालवता तो थेट जमिनीवरच्या कामासाठी आणि हायपर लोकल डिजिटल प्रचारासाठी वापरायचा. आणि हो, जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डेटा वापरतो तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. लोकांचा डेटा हा एक पवित्र विश्वास आहे. त्यांची माहिती वापरताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे बंधनकारक आहे, जसं आपल्या DDP कायद्यातही म्हटलंय. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, डेटा लोकांच्या सेवेसाठी असतो, लोक डेटासाठी नसतात. एक गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये, निवडणूक जिंकणं हे अंतिम ध्येय नाहीये, ते फक्त एक साधन आहे. खरं ध्येय तर आहे एक असं सरकार देणं जे लोकांचं ऐकतं, त्यांच्यासाठी काम करतं आणि त्यांना जबाबदार राहतं. चला आता शेवटच्या 90 दिवसांचा ॲक्शन प्लॅन बघूया. दिवस 90 ते 60 पूर्ण ताकदीने आपली यंत्रणा उभी करा, बूथ सर्वेक्षण करा, कार्यकर्ते जोडा. दिवस 59 ते 30 तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, कचऱ्याच्या समस्येवर मिशन शुद्ध नगर सुरू करा. दिवस 29 ते 10 प्रचार एकदम टॉप गिअरमध्ये टाका, मीडिया, रॅली सगळीकडे तुमचाच आवाज घुमला पाहिजे. आणि शेवटचे 9 दिवस फक्त एकच काम, लोकांना मतदानासाठी बाहेर काढा आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक मताचं रक्षण करा. थोडक्यात सांगायचं तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी या 4 गोष्टींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिलं, दलित समाजाला विश्वास वाटेल अशी ठोस आश्वासनं द्या. दुसरं, डम्पिंग ग्राउंडची समस्या फक्त आपणच सोडवू शकतो हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा. तिसरं, डिजिटल मीडियाचा वापर करून उमेदवाराची एक लोकांपैकी एक आणि कामाला वाहून घेतलेली व्यक्ती अशी प्रतिमा तयार करा. आणि चौथं, आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी एका सुरात एकाच ध्येयाने काम करायला हवं. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, निवडणूक जिंकणं म्हणजे एक लढाई संपली असं आहे की एका मोठ्या जबाबदारीची सुरुवात? कारण ही फक्त सत्तेची लढाई नाहीये, ही नेता आणि मतदार यांच्यामध्ये विश्वास आणि सेवेचे एक नातं तयार करण्याची प्रक्रिया आहे. जर तुम्हाला एक लोकाभिमुख नेता बनून आपल्या मतदारसंघाची सेवा करायची असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल आहे mgr@blueprintstrategies.ai आणि फोन नंबर आहे 08042041602. आमचं ध्येय आहे राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.